नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. बरेचसे विद्यार्थी आणि पालक त्या ठिकाणी घाबरून गेलेले आहेत. काही विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी 2-3 किंवा काहींचे 4-5 रिपीट असून सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कमी स्कोर आलेला आहे किंवा MBBS या कोर्ससाठी जो काही सेफ स्कोर आहे असा सेफ स्कोर त्यांना त्या ठिकाणी करता आलेला नाही आहे. आणि त्यामुळं असे विद्यार्थी त्या ठिकाणी म्हणतात की सर आमचं करिअर संपलं का, किंवा आम्ही परत रिपीट करावं का, किंवा मेडिकल फील्डमध्ये स्कोप नाही का, असंख्य प्रश्न त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जाऊ नका. तुमचे रिपीट जास्त आहेत आणि जर तुम्हाला स्कोर आलेला नसेल, चांगला स्कोर जर तुम्ही त्या ठिकाणी केलेला नसेल, तर MBBS व्यतिरिक्त सुद्धा काही करिअर ऑप्शन आहेत. आणि हे करिअर ऑप्शन कोणते आहेत हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहे. तुमच्या करिअरच्या दृष्टीने, तुमच्या पाल्याच्या करिअरच्या दृष्टीने जर विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असेल तर विद्यार्थ्याच्या करिअरच्या दृष्टीने हा व्हिडिओ त्या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. त्यामुळं सर्वांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे. कमी मार्क्स आहे, घाबरून जाऊ नका. MBBS व्यतिरिक्त सुद्धा काही चांगले कोर्सेस आहेत ज्याला तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात. तर कोणते असे कोर्सेस आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला कोर्स आहे BMS आयुर्वेदा. ओके, जर तुम्हाला डॉक्टरच बनण्याची इच्छा आहे, MBBS भेटत नाहीये आणि रिपीट हा ऑप्शन तुम्ही ठेवलेला नाहीये, तर अशा केसमध्ये तुम्ही BMS मध्ये तुमचं करिअर त्या ठिकाणी चांगलं करू शकता. खूप सारे BMS असे डॉक्टर्स आहेत ज्यांचं इन्कम किंवा त्यांचं जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल आहे ते त्या ठिकाणी चांगल्या रीतीने ते चालवतात आणि चांगली अर्निंग त्या ठिकाणी मंथली करतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मेडिकल फील्ड ही एक अशी फील्ड आहे ज्यामध्ये तुमची इन्कम ही तुमच्या ॲबिलिटीवर, तुमच्या क्षमतावर त्या ठिकाणी डिपेंड असेल. जेवढं तुमच्याकडे नॉलेज जास्त असेल, जेवढी तुमची जास्त प्रॅक्टिस असेल, जेवढं तुमच्याकडे स्किल चांगली असेल, तेवढी इन्कम त्या ठिकाणी तुमची जास्त असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जरी MBBS भेटलं नाही, रिपीट करायचं नाहीये, तर BMS हा ऑप्शन तुमच्यासाठी चांगला असू शकतो. त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन आहे BHMS. बरेचसे काही होमिओपॅथीचे हॉस्पिटल तुम्ही बघितले असेल किंवा डॉक्टर बघितले असेल, चांगल्या रीतीनं त्यांचं सुद्धा हॉस्पिटल त्या ठिकाणी चालतं. तर विद्यार्थी मित्रांनो, BHMS हा सेकंड करिअर ऑप्शन तुमच्यासाठी असू शकतो. BMS मध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 17 विषयामध्ये PG तुम्ही करू शकता, ज्याच्यामध्ये MD आणि MS या कोर्सेसचा समावेश आहे. BMS नंतर जवळपास 3 विषयामध्ये तुम्ही त्या ठिकाणी MS करू शकता, ज्याच्यामध्ये शल्य, शलाक्य आणि स्त्रीरोग या 3 विषयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सर्जरी करता येऊ शकते. तर 3 कोर्सेसमध्ये जवळपास PG म्हणजे MS कोर्स 3 कोर्सेस मध्ये 3 सब्जेक्टमध्ये MS कोर्स आणि जवळपास 14 सब्जेक्टमध्ये MD कोर्स तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आणि BHMS केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जवळपास 6 विषयामध्ये तुम्ही MD करू शकता. ओके, आणि जर तुम्ही MD केलेली असेल तर कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जॉब करू शकता. त्याच्यानंतर तिसरा करिअर ऑप्शन आहे तो म्हणजे BDS. खूप साऱ्या मुलींचं स्वप्न असतं की मला BDS त्या ठिकाणी घ्यायचं आहे, डेंटिस्ट बनायचं आहे. BDS ला सुद्धा चांगला स्कोप आहे आणि मुलींचा हा आवडीचा त्या ठिकाणी विषय असतो. त्याच्यानंतर BSc नर्सिंग हा सुद्धा तुमच्याकडे ऑप्शन असू शकतो जर तुम्ही BSc नर्सिंगची CT दिलेली असेल. अलाइड कोर्सेसमध्ये BPTS हा सुद्धा तुमच्यासाठी चांगला कोर्स असू शकतो. बरेचसे विद्यार्थी आहे ज्यांना कमी स्कोर आलेला आहे, जे क्वालिफाईड नाहीये, असे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी BPTS साठी पात्र आहेत. मात्र BMS आणि BHMS असेल किंवा BDS असेल या कोर्सेससाठी मात्र नीट क्वालिफाय असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फार्मसी, जर तुम्ही फार्मसीची CT दिलेली असेल तर फार्मसी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता. तर जर तुम्हाला डॉक्टरच बनायचं असेल तर तुमच्यासाठी बेस्ट करिअर ऑप्शन जो आहे त्यामध्ये BMS, BHMS आणि BDS हे 3 कोर्सेस येतात. हे तुमच्यासाठी त्या ठिकाणी चांगले कोर्सेस असू शकतात. शेवटी मेडिकल फील्डमध्ये तुमची स्किल बघितल्या जाते, तुमच्याकडचं नॉलेज बघितलं जातं. जेवढी तुमची त्या ठिकाणी स्किल चांगली असेल तेवढा पेशंटला त्या ठिकाणी रिझल्ट भेटेल आणि जेवढा रिझल्ट भेटेल तेवढी तुमची अर्निंग त्या ठिकाणी वाढेल, पेशंट फ्लो वाढेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्किलवर, तुमच्या नॉलेजवर त्या ठिकाणी डिपेंड असेल तुमची अर्निंग किती असेल.
बरेचसे पालक त्या ठिकाणी विचारतात, सर BMS जर केलं तर अर्निंग चांगली होईल का, किंवा BHMS केलं तर अर्निंग चांगली होईल का? तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमची अर्निंग ही तुमच्या स्किलवर डिपेंड असेल. जेवढा तुम्ही चांगला स्टडी केला, जेवढा विद्यार्थ्याने त्या ठिकाणी विद्यार्थ्याकडे स्किल असेल, जेवढं नॉलेज असेल, तेवढी त्याची अर्निंग त्या ठिकाणी चांगली असेल. बरेचसे असे काही विद्यार्थी आहे जे कॉमनली म्हणजे जवळपास मॅक्झिमम विद्यार्थी कोणत्या चुका करतात. त्यामध्ये पहिली चूक आहे रॅन्डम ड्रॉप घेऊ नका. बरेचसे विद्यार्थी असे आहेत, एखादा मित्र त्या ठिकाणी जर रिपीट करत असेल तर तो सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी रिपीट करतो का, कारण माझ्या मित्रानं रिपीट केली मी पण रिपीट करू का. तर बरेचसे विद्यार्थी आहे एक करायचे म्हणून रिपीट त्या ठिकाणी करत असतात. तर काळजीपूर्वक तुम्ही त्या ठिकाणी आता डिसिजन घेतलं पाहिजे. रिपीट करायची आहे की ऍडमिशन घ्यायचं आहे, आणि काउन्सिलिंग प्रोसेस त्या ठिकाणी तुम्ही चांगली केली पाहिजे. काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजेच ऍडमिशन असं नाहीये, म्हणजे पूर्ण ऍडमिशनचं गायडन्स म्हणजेच काउन्सिलिंग नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी असेल किंवा पालक असेल, ते या ठिकाणी काय चूक करतात की ज्यावेळेस ऍडमिशन प्रोसेस चालू होते काउन्सिलिंग जॉईन करतात, आणि त्याच्यानंतर कुठंतरी त्या ठिकाणी त्यांना काउन्सिलिंग प्रोसेस चालू असताना कॉलेज आवडत नाहीये किंवा कोर्स आवडत नाहीये, आणि त्यामुळं नंतर ते रिफ्यूजचं डिसिजन घेतात, आणि त्यामुळं कुठंतरी त्यांचा वेळ वाया जातो काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये. आणि यामुळं येणाऱ्या जी काही नीट असेल त्या नीटमध्ये त्यांना चांगला स्कोर त्या ठिकाणी करता येत नाही, कारण त्यांना पुरेसा वेळ भेटत नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, चांगली प्रॉपर काउन्सिलिंग म्हणजे फक्त ऍडमिशन प्रोसेस नाहीये, तर तुमचं जे काही करिअर आहे त्या करिअरच्या दृष्टीने तुम्ही काय पावलं उचलले पाहिजे तुमच्या करिअरसाठी, ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ते सुद्धा काउन्सिलिंगमध्ये त्या ठिकाणी इन्क्लुडेड असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठंतरी तुम्हाला प्रॉपर गायडन्स भेटणं गरजेचं आहे. तुमच्या स्कोअरवर त्या ठिकाणी कोणतं कॉलेज भेटू शकतं, कोणता कोर्स भेटू शकतो, तुमच्या कॅटेगरीला फीस किती असेल, संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला जर त्या ठिकाणी हवं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 95 29 29 70 16 या नंबरवर त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी या नंबरवर संपर्क साधायचा आहे. आपले ऑफलाईन काउन्सिलिंगसाठी जे काही सेंटर आहे ते या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर ऑफलाईन काउन्सिलिंगसाठी तुम्ही त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधा. विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना स्वतः काउन्सिलिंग करायचे आहे, मात्र एक सपोर्ट म्हणून त्यांना त्या ठिकाणी ग्रुप जॉईन करायचा आहे, पेड काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुप ही त्या ठिकाणी आपण चालू केलेली कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये असे जे विद्यार्थी आपण म्हणजे आमच्याकडे जॉईन होतात, ज्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी थोडंफार काउन्सिलिंगचं नॉलेज आहे, स्वतः काउन्सिलिंग त्या ठिकाणी ते करू शकतात, किंवा स्वतः फॉर्म भरण्याची त्यांची इच्छा आहे, फक्त त्यांना एक सपोर्ट म्हणून किंवा त्यांच्याकडून काही चूक होऊ नये म्हणून एक सपोर्ट म्हणून त्यांना जर आमचा ग्रुप जॉईन करायचा असेल, पेड व्हॉट्सअप ग्रुप, त्यासाठी 1000 रुपये एवढी फीस आपण त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी घेत असतो. ज्याही विद्यार्थ्यांना आमचा पेड व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी 1000 रुपये पेमेंट त्या ठिकाणी करायचे आहे, आणि त्यासाठी सुद्धा याच नंबरवर त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि गरजू विद्यार्थ्यांना आणि पालकांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.